ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत. ते आपल्या गावी राळेगण सिद्धी इथे उपोषणाला बसल्यात. दरम्यान आता मरण आलं तरी चालेल पण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्र अण्णांनी घेतलाय. खोटारडा पंतप्रधान असेल तर देशाचं काय होणार असं वक्तव्य करत अण्णा हजारे यांनी मोदींना खोटं ठरवलं. 34 वेळा पत्र पाठवलंय, मोदींचं एकाही पत्राला उत्तर आलेलं नाही असं अण्णा म्हणाले. गिरीश महाजन यांच्या हातात काही नसून ते येऊन काहीही फायदा होणार नाही. त्यांचे बॉस दिल्लीमध्ये बसलेत अशी टीका अण्णा हजारे यांनी केली. अण्णांनी वय आणि तब्येतीचा विचार करून आंदोलन करू नये. अण्णांच्या 70% मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात भेटीसंदर्भातली भूमिका ठरवू अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. अण्णा हजारे उपोषणाला बसल्यानंतर आता राळेगण सिद्धीतील गावकऱ्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलाय. गावकरी रोज चक्री उपोषण करणार असून संध्याकाळी गावामधून कॅन्डल मार्च काढला जाणार आहे. शिवसेनेच्या कठोर पवित्र्यामुळे भाजपची गोची झाली असून मुंबईत शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपला उमेदवार हवे असून 3 जागांवर भाजपला ताकदीचा उमेदवार दिसेनासा झालाय. दरम्यान दक्षिण मध्य मुंबईमध्ये रामदास आठवलेंना उतरवण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे. कीर्तिकर, अरविंद सावंत आणि शेवाळेंविरुद्ध लढण्यासाठी भाजप सध्या तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. माझ्या पक्षातील काही नेत्यांचं माझ्याबद्दल प्रेम उफाळून आल्याचा टोमणा संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा आणि कृपाशंकर सिंग यांचं नाव न घेता लगावला. दरम्यान मी जिथे काम केलंय तिथूनच निवडणूक लढवणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 4 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली होती. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली असून आता लवकरच आंबेडकर महाआघाडीमध्ये जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असून एमआयएमनं आपली भूमिका स्पष्ट केल्याचं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. दरम्यान भाजप सेनेची नौटंकी सुरू असल्याची टीकाही माणिकराव यांनी युतीवर बोलताना केली. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली विभागवार बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव प्रत्येक विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेत आहेत. मतदारसंघाचा आढावा या बैठकीच्या आधारे घेण्यात येणार आहे. युतीवर उद्धव ठाकरेंचा निर्णय घेतील असं दीपक केसरकर यांनी युतीबद्दल बोलताना म्हटलंय. तसंच बैठकीत विकास कामांवरच अधिक चर्चा झाल्याचं केसरकर यांनी सांगितलं. शिवसेना भाजप समोर लाचार झालेली आहे. भाजप शिवसेनेचं भांडण म्हणजे चौकातील कुत्र्यांच्या भांडणासारखं आहे अशा कठोर शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. साताऱ्यातील फलटणमध्ये आयोजित निर्धार यात्रेत ते बोलत होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांप्रश्नी जाण नसलेलं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत असं पवारांनी म्हटलंय. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा असून शेतीमालाला भाव देण्यात यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी सरकारकडून व्यक्त केली. तसंच गोशाळेतून निघणारं पशुधनही मोफत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. आगामी बजेट हे सर्वसामान्यांना दिलासा देणारं असेल तसंच गरीब जनतेला यापासून मदत होईल असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. सरकारने येत्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली तरच हे सरकार तरू शकतं. तसंच जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल त्यांच्यासोबतच आम्ही जाणार आहोत असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. येत्या 2 दिवसात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि शेतीसाठी सर्वकष धोरण अवलंबावं अशी मागणी आता शेतकरी नेते तसंच किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. मनसेनं मुंबईत वॉर्ड ऑफिसर चोर है या नावानं कॅम्पेन सुरू केलं असून या कॅम्पेनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या वॉर्ड ऑफिसर विरोधातील या कॅम्पेनला मुंबईकर पाठिंबा देत आपल्या विभागातील फेरीवाल्यांचे फोटो देखील पाठवतायत. दरम्यान मुंबईकरांनी पाठवलेल्या निवडक फोटोंचं मुंबईच्या मराठी पत्रकार संघात प्रदर्शन भरवण्यात आलं असून ते पाहण्यासाठी खास वॉर्ड ऑफिसरलाच बोलावण्यात आलंय. तरीही अधिकारी सुधारले नाहीत तर खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला. पुण्याच्या स्वारगेट इथे एका तरुणावर जमावानं हातात कोयता घेऊन वार केल्याची घटना समोर आली. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. उल्हासनगरच्या गायकवाड पाड्यामध्ये राहणाऱ्या 4 ते 5 जणांवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय. जखमींना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. वाढदिवशी तलवारीनं केक कापल्याप्रकरणी सांगलीचा शिवसेना उपशहर प्रमुख संभाजी उर्फ शंभूराज काटकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे माळवाडी येथील रोजरी शाळेसमोरील कात्रजकडे जाणाऱ्या CMPLच्या बसला आग लागली होती. या बसमधून धूर येऊ लागल्यामुळे बस थांबवण्यात आली आणि प्रवासी खाली उतरले. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली नाही. सिंहगड आणि कोथरूड येथील अग्निशमन दल घटनास्थळी आल्यानंतर ही आग विझवण्यात यश आलं. गिरगावच्या कुंभारवाडा परिसरातील लाखाखाडा इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावरील घराला आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यात आली असून आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.
पंढरपूरच्या इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये आग लागलेली असून या आगीमध्ये 10 दुकानं जळून खाक झालेली आहेत. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या आगीमध्ये फळं आणि भाजी विक्रेत्यांची दुकानं जळून खाक झाल्यामुळे त्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये. मुंबईच्या ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आला. कॅशियरला गंडा घालून एका चोरट्यानं 46,000 रुपये लंपास केले. आरोपीनं कॅशियरला अरबचा नागरिक असल्याचं भासवलं. दरम्यान दिराम करन्सी बदली करण्याच्या नावाखाली त्यानं हातचलाखी करत 46,000 रुपये लुटले. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या वाघोलीतून पाण्याचा टँकर चोरी करणाऱ्याला लोणीकंद पोलिसांनी आता अटक केलेली आहे. नितीन बनसोड असं या व्यक्तीचं नाव असून चोरी करतानाचं सीसीटीव्ही आता समोर आलंय. चोरी केलेला टँकर आरोपी सातारा जिल्ह्यातील लोणंद गावामध्ये भंगार व्यावसायिकांना विकणार होता. दरम्यान आरोपीचा साथीदार किरण पाटील हा फरार असून त्याचा सध्या शोध सुरू आहे. सुसंस्कृत शहराची ओळख असलेल्या पुण्यात कुत्र्या मांजरांना विष देऊन मारल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं. येरवड्याच्या ब्रायडल नगरमध्ये हा प्रकार घडला असून 14 कुत्रे आणि 6 मांजरांना विष देण्यात आलं. या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये. दरम्यान यापूर्वी देखील याच सोसायटीत अशा प्रकारे निष्पाप प्राण्यांना जीवे मारण्याचा प्रकार घडला होता. याबाबत येरवडा पोलिसांमध्ये तक्रार देऊनही त्यांची दखल काही घेण्यात आलेली नव्हती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. मात्र बाबासाहेब पुरंदर यांचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी भीम आर्मीनं केली. या प्रकरणी भीम आर्मीनं पुण्याच्या बेलबाग चौकामध्ये निदर्शनं करून निषेधही केला आहे. सोलापूरच्या गोकुळ आणि विठ्ठल साखर कारखान्यावर आरसीसीनुसार कारवाईचा बडगा साखर आयुक्तांनी उगारलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हल्लाबोल आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी हे पाऊल उचललं. सोलापूरच्या 31 साखर कारखान्यांकडे 938 कोटी रुपये थकीत असून ऊस बिलापोटी काही कारखान्यांनी 50% जास्त रक्कम जमा केलेली नाहीये. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पालघरमध्ये स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे कनिष्ठ लिपिक विजय कोरटकर यांनी शिक्षण संस्थेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं. 2009 पासून पगार न मिळाल्यामुळे त्यांनी हे उपोषण छेडलं असून शिक्षण विभागावरही गंभीर आरोप त्यांनी केले. मालेगावात सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी दमदाटी आणि शिवीगाळीचे प्रकार होत असल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आलं. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील वडझरी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला ग्रामस्थांनी टाळं ठोकलं. निळवंडे कालवा प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून पुढाऱ्यांनीही गावबंदीसाठी ठराव घेतलेला आहे. इचलकरंजी शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्याविरोधात महाराष्ट्र वाहतूक सेना आणि शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये पालिकेला निवेदनही देण्यात आलंय. नांदेडच्या कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाई केली असून या ठिकाणी तरुण तरुणी अश्लील चाळे करताना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी कॉफी शॉप चालकाला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. अकोल्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या विशेष पथकानं उमरीतील जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 1,20,000 रुपये रोकड आणि 7 मोबाईल, 2 बाईक असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींचे 2 साथीदार फरार आहेत. 10वीच्या सराव परीक्षेत अवनी वाघिणीवर प्रश्न विचारण्यात आले असून इंग्रजीच्या पेपरमध्ये 5 मार्कांसाठी हा प्रश्न होता. मार्चमध्ये 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन हॉल तिकीट मिळत आहे. माध्यमिक शाळांच्या माध्यमातून या प्रवेशपत्रांचं वाटप करण्यात येत आहे. अमरावतीतील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्ष इतिहासाच्या पुस्तकामध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा उल्लेख दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ असा करण्यात आला. हा क्रांतिकारकांचा अपमान असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं म्हटलंय. पहिल्या मराठा लाईट इन्फंट्रीला 250 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं पुण्याच्या औंधमध्ये मिलिटरी मैदानावर खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मराठा बटालियनमधील शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला युद्धात काम करणाऱ्या अनेक जणांनी उपस्थिती लावत जुन्या मित्रांच्या भेटी गाठल्या. उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे सक्रिय झालेल्या बोचऱ्या थंडीमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा गेल्या 4 दिवसांपासून गारठलाय. त्यामुळे पुणेकरांनाही सलग 4थ्या दिवशी हुडहुडी भरलेली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम असून निफाडचा पारा आणखीनच घसरलाय. कुंदेवाडी इथे 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून निफाडचा पारा घसरलेला असून या ठिकाणी शेकोट्या पेटल्याचं पाहायला मिळत आहे, तर दैनंदिन व्यवहारही काही अंशी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. यवतमाळमध्ये थंडीमुळे पारा 6.4 अंशावर जाऊन पोहोचला असून विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद यवतमाळमध्ये झाली. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा पारा घसरला आहे.
हळदीसाठी देशात प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या सांगलीत आज हळदीच्या पूजनानं लिलावाला सुरुवात करण्यात आली। दरम्यान आज हळदीला उच्चांकी प्रति क्विंटल 8,000 रुपये इतका भाव देण्यात आला। हळदीच्या लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेत सकाळपासूनच हळद उत्पादक शेतकरी दाखल झाले होते। दरम्यान बाजारपेठेत हळदीची पोती विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत। मुंबई बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून आवक घसरू लागल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढू लागलेले आहेत। कोथिंबीरसह भाजीपाल्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक चिंतेत असले तरी चांगला भाव मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून भाजीपाल्यांच्या भावामध्ये मोठी घसरण झाली। मेथीच्या एका जुडीला केवळ 2 ते 3 रुपये इतकाच भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होतीये। पश्चिम विदर्भामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 3,900 रुपये इतका भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। महाबळेश्वरच्या प्रसिद्ध स्ट्रॉबेरीचं उत्पादन अलिबागच्या खारेपाटामध्ये घेण्याचा यशस्वी प्रयोग शेतकरी केतन पाटील यांनी केला। एकूण 27 एकर शेतीवर स्ट्रॉबेरीसह पाटील यांनी कांदा, आंबे, टरबूज, वांगी यांचं उत्पादन घेतलंय। केतन पाटील यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर केला असून गेल्या 3 वर्षांपासून ते हा प्रयोग करतायत। यंदा त्यांनी डिसेंबरपासून रोज 1.5 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलेलं आहे। इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीनं कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण पत्रिका छापली। मात्र या आमंत्रण पत्रिकेपेक्षा त्याच्यावर छापण्यात आलेल्या नावांचीच जास्त चर्चा रंगली आहे। या आमंत्रण पत्रिकेवर प्रमुख उपस्थिती म्हणून 1006 पदाधिकाऱ्यांची नावं टाकण्यात आली। कोणत्याही कार्यकर्त्याचं नाव चुकू नये यासाठी ही नावं टाकल्याची दक्षता कृषी समितीनं घेतली आहे। कोल्हापुरातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जिल्हा परिषदेतील शौचालय रंगवलेलं आहे। जिल्हा परिषदेनं हा उपक्रम सुरू केला असून यासाठी अधिकारीही आता पुढे आले आहेत। वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये अखंड सूत कताई करून महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली। नई तालीम या गांधींनी सुरू केलेल्या शाळेतच अखंड सूत कताई करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धन आणि स्वच्छतेसाठी रत्नागिरीतील तरुणांनी पुढाकार घेतला असून जिद्दी माउंटेनियर्स या पथकानं विद्यार्थ्यांच्या मदतीनं रत्नागिरीतील किल्ले साफसफाई करून आता किल्ले साफ करण्याची मोहीम हाती घेतली आहे। इचलकरंजीत 19 वर्षाखालील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस माजी खासदार कल्लप्पाडा आवाडे देखील उपस्थित होते। नगर परिषदेनं क्रीडा क्षेत्रासाठी सहकार्य देण्याचं आवाहन यावेळेस आवाडेंनी केलंय। वाशिममध्ये विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची रुची निर्माण व्हावी यासाठी काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे हे देखील उपस्थित होते। दादर परळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। दरम्यान धीम्या मार्गाची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। कल्याण नाशिक आणि कल्याण पुणे या ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा लवकरच सुरू होणार आहे। मध्य रेल्वेवर चालवण्यात येणाऱ्या लोकलपेक्षा या लोकलची विशेष बांधणी करण्यात आली आहे। उद्या पुन्हा मुंबई एक्सप्रेस हायवे 2 तासांसाठी बंद राहणार आहे। दुपारी 12 ते 2 पर्यंत प्रवासाचं नियोजन न केलेलंच बरं आहे। कार चालकाचा अपमान करणं आता उबरच्या ग्राहकांना महागात पडणार आहे। जे ग्राहक विनाकारण कार चालकांचा वारंवार अपमान करतात अशा ग्राहकांना ब्लॉक करण्याचा निर्णय उबरनं घेतलेला आहे।